तडतडल्याशिवाय फोडणी नाही, मसाल्याशिवाय चिवडा नाही, मुरल्याशिवाय गुलाबजाम नाही, पाकाशिवाय जिलेबी नाही, तर्रीशिवाय मिसळ नाही, आणि सारख्या सूचनांशिवाय माझ्या सूचना न देणाऱ्या सूचना न ऐकणाऱ्या. आता हे असं सनातन नातं कुणाचं सांगा ना, सासू सुनेचं एकदम बरोबर सनातनी पिढ्यानपिढ्या चाललेलं. लग्न होताना कोणत्याही मुलीला टेन्शन तर असतच, पण त्या टेन्शनचं केंद्रस्थान असतं ते सासू. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. हो, इतकी वर्ष सांभाळलेला, सजवलेला, टिकवलेला आपला संसार नुकत्याच आलेल्या सुनेच्या हाती सोपवणं ही काय सोपी गोष्ट? हो, एखादीला एखादी वस्तू प्लास्टिकच्या डब्यात घालून दिली तरी डबा नक्की आणायचा असं बजावणारी बाई हा अधिकाराचा राजदंड सुनेच्या हाती सहजासहजी सोपवे ती सासू कसली होती. पण मी मगाशी म्हंटल ना, जमाना बदललाय. त्यांनी पण सांगितलं जमाना बदललाय. तसे नात्याचे रंगही थोडे थोडे बदलायला लागले. जरा वाढत्या वयाच्या उच्च विद्या विभूषित 5 आकडी कमावणाऱ्या सुन्या जेव्हा घरात येऊ लागल्या तसं अहो आईंनाही बदलणं आता आवश्यक झालंय, हो की नाही? मग समजूतदारपणा गळत झाला. सुशिकपणाची जबाबदारी सासूबाईंकडे आली आणि त्यामुळे आता हे नातं हळूहळू बदलताना मित्रत्वाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसू लागले. नाईलाजाने का होईना हे होतंय खरं. करोनाच्या काळातलं सासू सुनाचं हे असं सख्यत्वाचं नातं तुमच्या समोर ठेवते संजूताईंची ही पुढची कविता. करोना काळात दिवसभर पेशंट्सची काळजी घेणारी एक डॉक्टर सून सांज वातीच्या वेळी घरात विजयी मुद्रेने प्रवेश शिकते. का आणि कसं ते ऐका या पुढच्या कवितेत. आपण आजपर्यंत पुरुषार्थ हा शब्द वारंवार ऐकलाय, पण त्यांनी स्त्री अर्थ असा समर्पक शब्द इथे योजलाय. ऐकूयात स्त्री अर्थ. या कार्यक्रमात नात्यांच्या कविता सादर करताना त्या परंपरागत अशा रंगाला त्याच्यातली एखादी वेगळी शेड दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला पारंपरिक अर्थापेक्षा. तेव्हा आता वंदनाने सांगितलं की करोना काळात दिवसभर पेशंट्सची काळजी करणारी एक डॉक्टर सून घरात येते आहे. आई लावत असतात सांजवात तुळशीजवळ. उलट बघा, आई लावत असतात सांजवात तुळशीजवळ, तेव्हा घुसते तिची स्वारी आत. अंगातलं पांढरं चिलखत आणि पारदर्शी झिरेटोप काढून ठेवताना बाहेरच. करोना काळातली आठवण करा. आपण ते सगळं जो पोशाख करायचो, विशेषतः डॉक्टरांना तर करावाच लागायचं. अंगातलं पांढरं चिलखत आणि पारदर्शी झिरेटोप काढून ठेवताना बाहेरच. ओरडून सांगते ती त्यांना, अहो आई मोहीम फत्ते, अहो आई मोहीम फत्ते. ते चाचाजी आज डिस्चार्ज होऊन घरी गेले बरं का. आणि म्हणाले जाताना वॉर्डातल्या सगळ्या पेशंटांना की कोरोना से डरो ना. रातोरात किल्ल्याचं खिंडार बुजवणाऱ्या चांदबिबीच्या बेलाग पावलांनी ती शिरते घरात. रातोरात किल्ल्याचं खिंडार बुजवणाऱ्या चांदबिबीच्या बेलाग पावलांनी ती शिरते घरात अशी. तेव्हा चौकटही
झुकते घराची. तेव्हा चौकटही झुकते घराची. देव घरातील उद्बत्ती घालते सुगंधाची वलय तिच्या गळ्यात. मूर्ती करतात नतमस्तक वंदन आणि तुळशीबाई करते तिचे औक्षण समोरच्या उजळत्या दिव्यानं. तेव्हा परंपरेच्या उंबरठ्याचा ताठाही गेलेला असतो वितळून तिच्या स्त्री अर्थाच्या धगीनं. तिच्या स्त्री अर्थाच्या धगीनं. खरंच घरात जी नसल्यामुळे घर सुन सुन होतं ते आत्ताच्या जगातली सून नाही का?